जास्त पाऊस पडतो. असं होतं ते सगळं उलं 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 झालं. गुलाब मोगरा ह्याला काय बोलतात, लाईट येते जाते येते जाते. बघा काय रे, हे तरी काय तो पोछाला का घेताय ते समजत नाही. काय एवढा भिजला तरी अजून बघ काय ते. ओके बघू दे. सामान काही कमी नाही ना, सगळा संसार याच रूम मध्ये. वातावरण एक नंबर आहे. फॉर्च्युनर चालू होत नाहीये. थंड थंड पाण्यातच आंघोळ केली, कुडकुडत कुडकुडत. त्याची जी जुनी खेळणी आहेत ना, कमेंट्स येतात ना, त्या मी वाचते. हे सगळं क्लीन केलं इथलं. नाही काय आवरलं नव्हतं. गप बस. बेकार पाऊस रात्रभर असाच पडतोय, पण सुचत नाहीये काय करू. एक लाईटच नव्हती, तो प्रॉब्लेम. नाही मी तुम्हाला काय बोलले, मी ग्रुपवर मेसेज केला बाबांनो आज सुट्टी घ्या, कारण सगळीकडे पाणी भरलंय. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ मंडळी. रातभर पाऊस पडतोय, रातभर खूप जास्त पाऊस पडतोय. ब्रेकफास्ट फ्रूट डिश. चला आज पण खूप पाऊस, त्याच्यामुळे आज पण डॅडानेच आम्हाला सोडलेले आहे. आणि आज आम्हाला खूपच लेट झालेला आहे. आमचं काम चालू होऊन 2 तास उलटून गेलेत, तरी आम्ही अजून ऑफिसला पोहोचलोच नाही. आमच्या मी पोहोचलो. तू पोहोचला, ह्यानी उशीर केला जाम. नाही काय आवरलं नव्हतं. गप बस. 2 पिशव्या ठेवल्यात, एक गाईच्या दुधाची आहे, एक ह्याच्या दुधाची आहे, म्हशीच्या. आईने दिलं त्याला, थोडं खोकला झालाय ना म्हणून त्याला गाईचं दूध हळद टाकून द्यायचंय म्हणून. हा आल्या आज कुठे जाणार आहात तुम्ही? भूम जाणार आहात? त्याचे केस कापायला पाहिजे होते, पण जाऊ दे आता, टाइम नाही भेटला. अय्या त्याच्यासाठी कपडे पण काढले. वा वा. 11:30 वाजले मला मंडळी यायला. 11:30 वाजले, उशीर झाला आज. अरे त्याच्यात एक हे होतं, काय बोलतात, किचन टाईप, पण ते अरुणी खेळायला घेतलं, ते निघालंय. ओके बघू दे. सात्विक कढी आणि भात, त्याचं प्रेझेंटेशन खूप छान केलेलं, पण ते मी आता भुकेपोटी पटकन त्याच्यात हात घातला, 2 घास कालवले आणि पोटात टाकले. नंतर मला सुचला अरे ब्लॉग करूया आपण. सात्विक कढी आहे, शेंगदाण्यापासून बनवलेली, शेंगदाण्याच्या दहीपासून, चांगली लागते. आणि आपली कोशिंबीर आहे. कपडे आतमध्ये वाळत लावलेले, आज त्या फॅनच्या वाऱ्यावर वाळत लावले होते, सुकले ते बऱ्यापैकी. तसं काय फॅन दिवसभर ऑन नव्हता. छोटी आहे का मोठी आहे बोलू, पण ती आम्हाला छोटी पडते. काय ना काय सामान काही कमी नाही ना, सगळा संसार याच रूम मध्ये, त्याच्यामुळे ही रॅक आता बाहेरच काढलेली बरी. गुड मॉर्निंग. अरू कंप्लेंट करतोय सगळ्यांकडे, एवढा भिजला तरी अजून बघ काय ते. हे बघ काय, हे सगळं क्लीन केलं इथलं सगळं, कारण ही माती वाहून आलेली, भरपूर घाण झालेली. अरू रागावल्या त्यांच्यावर, कारण की ह्यांनी अरूला नेलं नाही. ते गेलेले कनकेश्वर म्हणून आमच्याकडे तीर्थक्षेत्र आहे, डोंगरावर आहे वरती, अतिशय सुंदर ठिकाण आहे, निसर्गरम्य. शंकराचं एक प्राचीन मंदिर आहे, खूप छान. तिकडे हे गेलेले दर्शनाला 4 जण भाऊ. आणि अरू आता कंप्लेंट करते मला कोण नेलं. मी वरती आले फ्लॅप न्यायला, बाथरूम मध्ये फ्लॅप आहे. आज मी सकाळी लवकर उठले आणि पहिले तर बाथरूम एकदम स्वच्छ केलं, व्यवस्थित एकदम डीप क्लीन. त्याच्यामुळे मला स्वतःलाही सकाळ सकाळ एकदम प्रॉडक्टिव्ह गेल्यासारखी वाटली, कारण मी गेला आठवड्यावर बोलते आज करेन उद्या करेन, पण आज फायनली मी केलं. सो आय एम फीलिंग गुड. मी वरती आली आता, कपडे नेते खाली मशीनला लावायला, लाईट आहे तोपर्यंत होतील. माझा ब्रेकफास्ट झालेला आहे, फ्रूट्स. तरी आज बघूया काहीतरी दुसरं पण मी खाईन. नॉनव्हेज नाही खाणार, हे सगळेजण अंड खातील कारण आज संडे आहे, पण मी काहीतरी करेन स्वतःसाठी वेगळं काहीतरी. वातावरण एक नंबर आहे. एखाद्या हिल स्टेशनला गेल्यावर असं मस्त कुठेतरी कठड्यावर उभं राहिल्यावर मस्त जो नैसर्गिक वारा आणि जे पावसाचे तुषार उडत आहेत, तो फील आहे लिटरली. असं सुंदर जागी मी राहते. पण गंमत अशी आहे, आपल्याला संसारातली कामच सुटत नाहीत. मी पहिले बेडशीट बदलून घेते. सगळं उलं 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 झालंय, झड मारली आहे सगळीकडे. कपडे मी आणलेत धुवून, तिकडे बघताय ते 3 कपडे पुसायलाच काढले, कारण झडच एवढी मारते ना, काय करू नाही शकत. मी तरी पण हा दरवाजा उघडला, कारण मी केस धुतलेत. केस माझे वाळले पाहिजेत, मला वाळवायचे आहेत. लाईट गेली आहे, फॅन चालू नाही आहे, त्याच्यामुळे नैसर्गिक वाऱ्याचा आल्हाद घेते मी. आल्हाद बरोबर शब्द आहे ना. पण आमचा हा दरवाजा आहे ना, इकडची खिडकी उघडल्यावर जोरात आपटतो, त्यामुळे सेफ साईड इथे टेबल फॅन अडकवून ठेवलाय. इथे खाली जे लॅच आहे ना, ते एवढं पण स्ट्रॉंग नाहीये. आज दिवसभर पाऊस आहे आणि मुसळधार पडतोय, मुसळधार. शहरात सगळीकडे पाणी साठलंय. बातम्यांना पण काय धड बातम्या नाही, म्हणजे काय सगळीकडे पडझड, पाणीच पाणी तुंबलंय.
झाडच पडतायत, दरडेच कोसळत आहेत, तेच सगळं चालू आहे. लाईट पण आमची जरा डीम दिसत असेल कारण की डीमच आहे. लाईट येते जाते येते जाते येते जाते. उद्याचं स्कूलचं काय आरूचं समजत नाही. असं पाऊस राहिला तर काही खरं नाही. उद्या पण सुट्टीच असेल आणि जर असा पाऊस असला, शाळा असली तरी मी काय पाठवणार नाही. आरूला काही नवीन खेळणी मागवली आहेत, तर मग त्या निमित्ताने म्हटलं की त्याची जी जुनी खेळणी आहेत ना ती जरा सॉर्ट करते. कारण एक ना धड पत्ता सगळी इकडे तिकडे झालीत. मग ती बघूया, मी काही पाउचेस आहेत माझ्याकडे, त्याच्यात बघूया ठेवता येते काय. सगळं इकडे तिकडे आहे, त्याच्यामुळे धड काय खेळत नाही तो. मी सॉर्ट करते, पण ते किती सॉर्टेड राहील त्याची गॅरंटी नाही. लेट इज डू इट. मुसळधार पाऊस, मुसळधार बेकार पाऊस रात्रभर असाच पडतोय. आता आजचा 5वा दिवस असेल, उद्या पण असाच पडणार आहे. एवढाच रासभर पाऊस पडतोय. म्हणून कुमारला म्हटलं तू चला मला सोडायला, म्हणजे आरूला भिजत घेऊन जायला नको. फॉर्च्युनर चालू होत नाहीये. आय डोंट नो बॅटरी उतरले की काय. सुट्टी दिली आज मी कारण बेकार पाऊस पडतोय, बेकार. मग मी ग्रुपवर मेसेज केला, बाबांनो आज सुट्टी घ्या कारण सगळीकडे पाणी भरलंय. रेनकोटनी ते एक तर भिजायलाच होणार, एक्स्ट्रा कपडे त्यांना कॅरी करायला लागणार. इथे लाईट पण नाहीये, इंटरनेटचा पण इश्यू होईल नंतर कदाचित. त्याच्यापेक्षा सुट्टीच घ्या, सगळीकडे पाणी भरलंय, तुमची पण काळजी घ्या. त्यांना म्हटलं गाड्या पण खराब नको करू. आत्ताशीच हे हाल आहेत, संध्याकाळ होईपर्यंत काय होईल त्याच्यापेक्षा आज बोलू सुट्टीच घ्या. तसंही रेड अलर्टच आहे सगळीकडे. आमच्या घरी पण नुसते वांदे रात्रभर. जो आमचा फॅन आहे तो ऑन ऑफ व्होल्टेज कमी जास्त पूर्ण इन्व्हर्टरवर केला होता स्विच, तरी पण काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. सेम तसंच होत होतं. म्हणजे लाईट तर काय धड नव्हतीच नीट, पण इन्व्हर्टर पण नाही धड. पाणी टाकीत भरू शकत नाही ना, लाईट नाही तोपर्यंत. सगळेच वांदे झाले तिकडे पण. थंड पाण्यातच आंघोळ केली, कुडकुडत. गॅसवर पाणी तापवायला खाली यायला लागलं असतं. मी थोडासा आळस केला, मी म्हटलं जाऊ दे, मी पटकन थंड पाण्यातच करून घेते. एक तेवाला मशीन ठेवायला पाहिजे वरती, ते हीटर असतं ना लाईटवालं, पण लाईटच नव्हती ना, लाईटच नव्हती, तो प्रॉब्लेम. हो आहे, इथे आहे रे, इथे आहे. ही इन्व्हर्टरची आहे, आपल्याला पण जपून वापरायला पाहिजे. आज गाडीतून आलो ना कारमधून, म्हणून आठवण पडली तर सेफ साईड काही कपडे आपण घेऊन जाऊया. कारण आरूला शाळेत सोडायला वगैरे जाताना भिजायला होतच ना मला. आता समजा पॅन्ट घेतली आहे मी रेनकोटची, त्याच्यामुळे तेवढा प्रश्न नाही येणार. पण पहिले जेव्हा स्कर्ट होता तेव्हा असा मुसळधार पावसात त्याला न्यायला आणायला जाताना मी फारच भिजायचे. त्याच्यामुळे मग काही कपडे इथेच ठेवते आता ह्या घरी. म्हणजे असं कधी अडीनडीला इमर्जन्सीमध्ये जरी भिजले पावसात तरी टेन्शन नाही ना, लावून घेते कपाटात. काल रात्री मी इथेच राहिले घरी, सासरी काही गेले नाही. कारण काल येताना कुमारने सोडलेलं. काल रात्री त्याचा फोन आला, जेमतेम फोन कनेक्ट झाला. कारण तिकडे घरी अजिबात नेटवर्क नाही आहे. साधारण थोडं रात्री एकदम नेटवर्क आला, पण लाईट नाही आहे तिकडे. काय प्रॉब्लेम झाला आहे, काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे पाणी नाही. कारण आमचं पाणी टाकीत चढतं ना वरती, तर लाईट नाही, त्याच्यामुळे ते येत आहे, त्याच्यामुळे वांदे आहेत. तो बोलला आज इथेच थांब. तर काल रात्री आम्ही इथेच थांबलो. आजचा दिवस बघूया कसा जातोय. मी खातीये फ्रूट्स, आपलं नेहमीचं ब्रेकफास्ट. माझं माहेरचे जे आमचे कुलदैवत आहेत, देव आमचे कुटुंबाचे, ते सध्या आपल्या घरी आहेत. आमचे काका आलेत नमस्कार करायला. आमच्या जुन्या घरी जिथे देव नेहमी होते, मोठ्या घरी आमच्या, तिथे सध्या त्या घराचं काम चालू आहे. तिथे नवीन घर बांधलं जातंय, त्याच्यामुळे आम्ही थोडे दिवस प्रत्येकाच्या घरी ते देव आणून त्यांची सेवा करतोय. तर आता आपल्या इथे आहेत. ताई, मी तुम्हाला काय बोललेले, मी आणेन आज, नाही ना लगेच लागणार आहे. तुम्ही घ्या ही रेसिपी. तुम्ही मला विचारू नको जाऊ आज काय बनवू, तुम्ही त्याच्यामध्ये आहेत ना, मग बनवा, घेऊया शूटर. कुठली रेसिपी घ्यायची तर तुम्हीच ठरवा. ओके, सोमवार ते शनिवारी काय रेसिपी बनणार आहे ते आदल्या आठवड्याच्या शुक्रवारी डिसाईड होईल. आणि मग ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या शनिवारी आणल्या जातील. आहे हेअर स्ट्रेटनरचं इथे झालंय ते हुक्स नाही टाकलेत ना, हुक्स नाही टाकलेत म्हणून. ओके, ब्रश काय होत आहे, आम्ही कुठल्याही व्हिडिओच्या सुरुवातीला एक हुक टाकतो. हुक इन द सेन्स असं तुम्ही स्क्रोल करता ना, तुम्ही आमचे व्हिडिओ थांबायला पाहिजे. म्हणून पहिली 3-4 सेकंद जे आहेत ना, त्याच्यात आम्ही असं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय की तुम्ही थांबा, तुम्ही बघा की अरे हे तरी काय, आणि तुम्ही थांबा व्हिडिओमध्ये. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं हुक. सो ते आम्ही आता जनरेट करतोय. पाऊस पडतोय त्याच्यामुळे आमचं शूट अखडतंय आणि एका ड्रेसवर किती शूट करणार. आम्ही दिवसाला 3-4 करायचा प्रयत्न करतोय. आता पाऊसच आहे आज, पण आम्हाला हुकची गरज आहे, त्याच्यामुळे आज पाऊस जरी असला तरी 3-4 हुक आपण शूट करूया.
आणि तुम्ही सांगा तुम्हाला ते हुक्स बरे वाटतायत की नाही. कशामध्ये जे शॉर्ट व्हिडिओ असतात ना, जे अफिलिएटचे वगैरे प्रॉडक्ट्स असतात, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉडक्ट्स विषयी सांगते, जे युजफुल प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्या सुरुवातीला तुम्हाला मी दिसते आणि आम्ही असं प्रश्न विचारतो आज काय नवीन, त्याला म्हणलं जातं हुक. ते ओके वाटते बघायला की नाही ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि ह्याच्याऐवजी काय अजून करू शकतो ते पण सांगा आम्हाला. जे पटेल जे सुचेल ते आपण इम्प्लिमेंट करणार, पण तुमचे सजेशन्स हवे आहेत. सो कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके. आणि हां, शॉर्ट व्हिडिओज पण आपल्या आता येत आहेत रेग्युलरली, कारण आमची टीम आहे. मला एकटीला एवढं रोज पोस्ट करायला जमायचंच नाही, पण आता टीम आहे तर आमचा प्रयत्न आहे की एव्हरीडे काय ना काय पोस्ट झालं पाहिजे. सो प्लीज जे आमच्यापासून दुरावले गेलेत लोक, तुमच्याकडे विनंती आहे की परत या, आमच्याशी कनेक्ट व्हा जर आम्ही तेवढ्या वर्दी कॉन्टेंट बनवत असू तर. ओके. तुम्हाला माझे मिनी ब्लॉग्स आवडायचे तर मी ते पण पुन्हा प्रयत्न करते आहे, थोडे जसे जमतील तसे करायला. आय नीड युअर लव्ह अँड सपोर्ट, सो प्लीज बी विथ अस. ऑल्सो सजेस्ट अस, जर आम्ही कुठेतरी चुकतोय, काहीतरी बदल हवा आहे, डू लेट अस नो. ठीक आहे. मी वाचते, मला रिप्लाय द्यायला होत नाही, पण जेव्हा कमेंट्स येतात ना त्या मी वाचते. सो शॉर्ट व्हिडिओला असेल, इंस्टाग्रामवर असेल, यूट्यूब शॉर्ट्सला असेल, लॉंग व्हिडिओजला असेल, कमेंट करा, मी वाचते. आणि जे आम्हाला पटेल, ज्या कमेंट जास्तीत जास्त असतील त्याच्यात बदल केले जातील फॉर शुअर. हां, डिस्क्रिप्शन असं होतं ते. आणि हे जे दिलंय ना त्यांनी आयुर्वेदिक ते सिरम, आणि ते प्रत्येक सिरमचं थोडं थोडंसं हे केलंय. हे पोरांना करूया का शूट, का तुझं शेड्यूल करूया, मग 10-15 मिनिटांनी करूया पाहिजे. अगं हां, ते ती सॅनिटरी पॅड पाठवणं होते, ते लगेच आले. ते काल की परवाच मला बोलल्या त्या. दुसऱ्या कोणीतरी नाही ना पाठवलंय? नाही, त्यांनी मला माहिती आहे. नाही, हे फोटो बघितले मी त्यांचे. अच्छा. आम्हाला हुक्स रेकॉर्ड करायचे आहेत, त्याच्यासाठी नट्टापट्टा करून आम्ही आलोय, पण सुचत नाहीये काय करू. 1-2 सुचलेत, बघूया. हुक्सच्या आयडिया तुम्ही द्या. हां, काय हुक्स तर मला तर माझ्या सराउंडिंगमध्ये जे आहे ते मी काही ना काहीतरी डोकं चालवून करते, पण जर तुम्ही आयडिया दिली तर त्याला जरा 4 छान लागतील. काय करूया माहितीये का, मी इथून हे असं उचलते, मी उचलत असेल ना तेवढाच तू विचारा, समजा आज काय नवीन, मग मी हे अशी येऊन पुढे येईन आणि बोलेन. ठीक, चला बघूया. मग वाव समृद्धी, आज काय नवीन? हा, हे जरासं उशिरा बोललास, हे मी उचलेल तेव्हाच बोल. हा, चला बघूया, असं करू. हा, चालेल. तो पोछाला का घेताय ते समजत नाही. नाहीच घेत सर आता. ठीक आहे. हा, मी समजते असं काहीतरी करते आणि असं करूया. वाव समृद्धी. हा ठावाला मोमेंट झाला, तोंडात पडलं झाडावरचं पाणी. ठीक आहे, चल. हा, घे. वाव समृद्धी, आज काय नवीन? चला बघूया. हे बघ, असं करते. वाव समृद्धी, आज काय नवीन जो बोलशील ना तेव्हा मी फू फू करत असेल आणि नंतर असं बघते. चला बघूया, आणि असे मी पुढे जाईल. मग तू ह्या साईडने येतोस. वाव समृद्धी, आज काय नवीन? चला बघूया. आज काय नवीन? चला बघूया. वाव समृद्धी, आज काय नवीन? चला बघूया. नाही. वाव समृद्धी, आज काय नवीन? चला बघूया. हा, त्यातलं बरं आलं मला वाटतंय. निसर्गा, तुझं फुल तुला समर्पित. घे आता. व्हॉट नेक्स्ट? तिकडे बघायचं आहे ना तुमच्यातच. हा, हे इकडे बघ. मला दिसत काय. नेक्स्ट हे आहे जास्मिन. मला वाटतं हे अत्तर आहे, बाकी तरी परफ्यूम असावेत, पण हे मला वाटतं अत्तर आहे. त्यांनी लाल ह्याच्यात दिलंय. येस, त्याची कुबी पण तशी आहे. कुबीच बोलतात ना? हो बरोबर. राईट ना? बघ, घे तू ट्राय कर. हा, काढायचं आहे का ते, असं लावायचं आहे. एकच नंबर. इथे छान वाटते. एक परफ्यूम असाही आलाय, म्हणजे मी लावलाय नाही, पण तुम्ही लावताय का आलाय. सुंदर आहे. एक नंबर. छान आहे. खरंच छान आहे, खरंच छान आहे. आणि हे रोज आहे. हे हा, रोज तो वाला. फ्लेवर मध्ये आहे. रोज फ्लेवर पण मी ट्राय करतो. उच्च 4 बाटल्या मी मागवतो, मला जास्तच आवडल्या. खरंच छान आहे. नाही, खरंच आम्ही तुम्हाला वास फुंकवू शकत नाही, पण खरंच सुंदर वास आहे. असं नाही ना रब करायचा, असं टॅप करायचं. ओके, हे नवीन इन्फॉर्मेशन मला मिळाली. असं रब करायचं नाही, त्यांनी स्किन मध्ये जातं आणि वास येत नाही. सो असं टॅप टॅप करायचं. स्मिता ताई, आम्ही बरोबर बोलतोय की चूक सांगा, आणि कमेंट्स मध्ये पण तुम्ही सांगा आम्ही बरोबर बोलतोय की चूक. हे आमच्या विराजने आम्हाला दिलेलं ज्ञान आहे आजचं. आता ताई एक वाक्य बोलते. तुम्ही काय बोलतातच नाही, पण तुम्हाला आवडलंय. हा, छान आहे. तिकडे सांगा. छान आहे, खरंच छान, खरंच छान आहे. उत्कृष्ट स्मेल आहेत. अत्तर मध्ये मिळतायत गुलाब, मोगरा,
ह्याला काय बोलतात? सुवास काय? फ्लेवर्स नाही, काय बोलतात ह्याला? तर Smell. स्मेल सुगंध. काय बोलतात? सुगंध. सुगंध मध्ये तुम्हाला हा म्हणजे काय बोलतात? फ्लेवर्स फ्लेवरला काय बोलतात? काय बोलतात तुम्ही? काय बोलतात? व्हरायटी हा. नाही फ्लेवर्स असतात त्यांची नाव आहे ते फ्लेवर्स कसं ते हे खायचे आपलं खायचे फ्लेवर फ्लेवर्स झाले ना मग तेच हो, याला काय बोलतात? तेच. नाही वासाचे पण फ्लेवर्सच फ्लेवर्स असतात Flavors तर मी तर तेच बोलतात आपण हे नाही बोलतो की सोप 6 फ्लेवर्स मध्ये अवेलेबल आहे. ओके हा. ठीक आहे, चला. किंवा फ्रेग्रन्स मध्ये अवेलेबल हा आहे. फ्रेग्रन्स इज द नाईस वर्ड. ओके चलो. चार्ली माझा फेवरेट आहे मग तो मी घरी घेऊन जाणार पळवतो ठीक आहे. सर्मेश चार्ली पळवतोय. चला अजून मला द्या काहीतरी. हे मला मला द्या. काय बोलताय? मला द्या. माझा कॅमेरा बंद ठेवा. ते काय? हे मला चालेल, मी घेऊन रोज जाईल. आहे? होते 5च होते त्यात. रोज आहे हा. हा मग इथेच ठेवूया. आल्यावर एक मला स्टुडिओ मध्ये ठेवा आणि आल्यावर रोज सगळ्यांना वेगळं वेगळं मारायचं. एक नंबर माझा आहे तो म्युझिक गरम पाण्यात टाकून पियायची ही पावडर. असं काय नाही, ती आणि कशात पण गरम टाकू शकतो. मी रोल सगळ्यांनी हात पाय धरायचे. Behind the scene. चला या. चष्मा घालते आता. वेगळी दिसेल. हेअरस्टाईल पण बदलून घे. वेगळी दिसेल. हा, start. आज काय काय नवीन परत थांब ना. मी सगळं लक्षातच नाही. 1 2 3 बोल तेव्हा बोल हा, हा, हा. आज काय नवीन तर एक आजच बोलते हा, बस आम्ही 1 2 3 बोलतो. हा काय पावडर ती? मोरिंगा पावडर आहे. कधी तर मी यूज काय असते त्याचा? सांगते. मलिंगाचा भाऊ मोरिंगा. असं तू बोल. ठीक काय आहे? मलिंगा अरे मलिंगा नाही मिलिंगा का असं असं हा मी बोलते काय मलिंगा तू बोला मलिंगा नाही मग मिरिंडा पण नाही रे हे आहे असं मोरिंगा. जर ऍक्टिंग पण करायला भेटेल ना मला पेन्शन ऍक्टिंग करून पण घेतील नाही तू रिजेक्ट आहेस. काय नाही त्याला. मला काय ना तिकडे आज आपल्याकडे आलंय ग्रो राईस फार्म कडून मोरिंगा पावडर. हे घेतेस काय ना? मलिंगा मिरिंडा अरे नाही ते रे, जाऊ दे. मोरिंगा. लवकर घे. काय नाही. आम्ही proper करतो. म्हणून तू बॅन आहात तिकडे. मी नाही हा. अरे मी वेळेला वाट- साखर पाड पेढा भरून मी वाट बघते. तो घेतो तर मॅडम घेतच ना. मी वाट बघते तो हातातून घे. लगेच ओढ आता. पण हे कट झालं ना कट मध्ये घेशील ना. पण नाही ना, चांगलं वाटतं. ठीक आहे चालेल. ओके One take shot पडलं. वन टेक. लसूण तू लसूण मला भेटत माहिती ना वास घातला की डायरेक्ट तो आहे तो विचार डोकं. पाहिजे ना. डोकं. लसूण तेवढं. ते शिंका येणारी पण पावडर असते ना. शिंकडी. तपकीर बोलतात. नाही. नाही शिंका येण्यासाठी काय शिंकडी वगैरे. तपकीरच बोलतात. नाही रे बाबा. तपकीर. तपकीर नाही. तपकीर अरे वेगळं. नाव होते अशी पावडर होती. आहे मोरिंगा पावडर ग्रो राईस फार्म यांच्याकडून. हे काय मलिंगा. थांबा परत हा घेऊ का नको करत अरे, होता आता hello सुरू नव्हतं केलं तर मला कळलं. हात करायला घेऊ का नको घेऊ आधी का तुम्ही नको? ग्रोईंगचं ते बोला नंतर ती पावडरचं नाव घ्या. तिच्याकडून मोरिंगा पावडर. हे काय मलिंगा. मिरिंडा ए, नाही रे, मोरिंगा. मोरिंगा पावडर तुम्हाला माहिती आहे का? मोरिंगा काय असतं? कोणाला माहिती आहे? कोण हुशार आहे? मी हा सांग. काय असतं मोरिंगा? शेवग्याची पावडर ना. काय? या चहा प्यायला. चहा नाही लिंबू पाणी आहे. या प्यायला.